साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल। सर्वांनी मला 2019 ला अत्यंत भरभरून प्रेम, तिन्ही राहुरी, नगर, पाथर्डी तिन्ही तालुक्यांनी अत्यंत भरभरून प्रेम करून मला आपला आमदार म्हणून विधानसभेमध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे। मी माझ्या परीनं तुमच्या सर्वांच्या प्रेमाचा उतराय होण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मला माहीत नाही, पण मात्र अगदी 5 वर्ष दिवस रात्र अहोरात्र हे 5 वर्ष आपल्या या मतदारसंघातील प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या वेदनेतला, त्याच्या वेदना समजून घेऊन त्याला न्याय देण्याचा प्रयत्न 5 वर्ष मी करायचा प्रयत्न केलेला आहे। मध्ये पहिले 2.5 वर्ष आपण सत्तेमध्ये होतो। मी आदरणीय पवार साहेबांना मनापासून धन्यवाद देईल की या राहुरी मतदारसंघातल्या आमदाराला पहिल्याच टर्ममध्ये आमदार होऊन देखील राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली। आदरणीय पवार साहेबांचा आपल्या मतदारसंघाच्या वतीने पुन्हा एकदा आभार मानतो। मला खातेही चांगले दिले, ऊर्जा खात्यासारखं खातं देखील मिळालं। आणि पाटील साहेब, या आमचा हा मतदारसंघ अत्यंत, मी म्हणेल, विविधतेने नटलेला मतदारसंघ आहे। इकडं अगदी प्रवरा नदीपासून सुरुवात होते आमचे सोनगाव, सातरोळी सारखी गावं। आम्हाला सुरुवातीला खूप धसका वाटायचा, पेट्या तिकडून फुटायच्या आणि सुरुवात जरा व्हायची, पण यावेळेस मात्र तसं होणार नाही, बरोबर ना? आमच्या बारागाव नांदूर जिल्हा परिषद गटामध्ये आमचे काही बरेच आदिवासी बहुल गाव आहेत, आमचे धनगर बांधवांची गाव आहेत। आमच्या मुळा धरणाच्या पलीकडं वावरत जांभळी सारखी गाव, आज इथं खूप सगळ्यात आधी ते आले होते सभेला, कधी इथं बसलेत आमचे बांधव। वांबोरी सारखं जिल्हा परिषद गट आहे, आमच्या नदीकाठचा भाग आहे, ब्राह्मणी जिल्हा परिषद गटाचा असेल। नगर तालुक्याची गावं अक्षरशः नगर शहरापर्यंत, नागर देवळे वडारवाडी पासून इकडे जेऊर पर्यंत आमचे डोंगरगण, आणि इकडे पाथर्डी तालुक्यात अगदी मराठवाड्यापर्यंतचा असा हा आमचा मतदारसंघ। आणि राहुरी शहर हे देखील तेवढंच महत्वाचं आहे। पहिल्या 2.5 वर्षामध्ये सत्तेच्या माध्यमातून जो विकास करण्याची संधी मिळाली, महाविकास आघाडीचं सरकार असताना जी संधी आदरणीय शरद पवार साहेबांमुळे मिळाली, सर्वात महत्वाचं काम जयंत पाटील साहेब आपल्याला सांगू इच्छितो। आमच्या सातरोळ गटामध्ये आमच्या निंबेरे, तुळापूर, कानडगाव, तांबेरे, कणगर, वडनेर, चिंचविरे, गणेगाव, अगदी राहुरी नगरपालिका हद्दीपर्यंत एखादं गाव राहिलं असेल तर चुकून राहिलं असेल, या सर्व गावांना पाणी देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय जयंत पाटील साहेबांनी या ठिकाणी केलं। या वाक्यावरती मी तरी 2-3 निवडणुका बघितल्या, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी निळवंडे धरणाचं पाणी आणतो, नाही तर मला जोड्याने हाना, असे काही म्हणणारे, वाक्य म्हणणारे काही त्याच्यामध्ये त्या ठिकाणी लोक होते। साहेब मंत्री यायचे, जलसंपदा मंत्री यायचे, निवडणुकीच्या 2 महिन्या अगोदर इरिगेशन खात्याचे मंत्री यायचे, भला ते पोकलेन बिकलेन मशीन जेसीबीने कामं चालू व्हायचे, पण मंत्री गेले की आठवड्याभरात कामही बंद व्हायचं, पोकलेन गायब, जेसीबी गायब, मजूर गायब, सगळं गायब। ही वस्तुस्थिती आहे का नाही?
पण महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आदरणीय जयंत पाटील साहेबांनी निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामाकरता 1250 कोटी रुपये निधी त्या ठिकाणी दिला. 1250 कोटी. प्रत्येक वर्षी फक्त कुठं 50 कोटी 70 कोटी कॉन्ट्रॅक्टर काम करायचे नाहीत. त्या बोगद्याचं काम संगमनेर मधून राहुरीमध्ये येणारं बोगद्याचं काम आम्ही वर्षानुवर्ष बघायचो. रे बोगदा बघायला चला, बोगदा बघायला चला. निवडणूक आली, अरे काय बोगदा बघायला चला. एक घाव 2 तुकडे केले आणि बोगदा संगमनेर मधनं राहुरीत त्या ठिकाणी पाणी आलेलं आहे. यावेळी ओव्हरफ्लोचं पाणी राहुरी तालुक्यामध्ये निळवंडे धरणाचं आलं तर आमच्या बऱ्याचशा भागामध्ये त्या ठिकाणी जे पाणी तलावामध्ये येऊ शकलं, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या मुळे हे शक्य होऊ शकलेले. याच्यामध्ये याला कोणी ना करू शकत नाही. आमच्या वांबोरी सारख्या, वांबोरी, कात्रड, गुंजाळे असेल, आमच्या पाथर्डी तालुक्यातले दुष्काळी गावं असतील, यांना वरदान ठरणारी वांबोरी चारी, त्याला देखील मदत करण्याचं काम आदरणीय जयंत पाटील साहेबांनी केलेलं आहे. असेल आमची वांबोरी चारी असेल, हे सातत्यानं पाणी देण्याचं काम आमच्या मुळा धरणाचा डावा कालवा असेल, उजवा कालवा असेल, सातत्यानं परिपूर्ण पाणी देण्याचं काम या 5 वर्षामध्ये आपल्या आशीर्वादाने कुठेतरी करू शकतो. आमचं तिसगाव सारखं गाव आहे, अगदी शेवटचं गाव मतदारसंघामध्ये, अगदी मराठवाड्याच्या बाउंड्रीवरचं गाव आहे. पाथर्डी तालुक्यातले 39 गावामधलं सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेलं गाव. पाणी मात्र 8-8, 10-10 दिवस पाणी येत नाही. 10-10 दिवस. 155 कोटीची योजना मी स्वतः अधिकाऱ्यांना बसून टेबलवरती बसून नाही अशीच टाकायची लाईन तशी टाकायची. पांढरीच्या पुलावर डायरेक्ट म्हटलं एक्सप्रेस लाईन तिसगावला गेली पाहिजे. म्हटलं मध्ये आधी कुठं लिकेज नाही, काय नाही काय नाही. अधिकारी म्हटले साहेब बसणार नाही. म्हटलं बसणार नाही, बसवावीच लागेल. म्हटलं शेवटी पाणी आहे, नुसत्याच नाही तर पाईपलाईन टाकायला काय होणार नाही, ही बसवावी लागेल. ती बसवली आणि आज लाईन जवळपास पूर्ण झालेली. पण आमचे लाडके दाजी या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांना दिवसा वीज देण्याच्या संदर्भात आपण निश्चितपणे काहीतरी ठोस भूमिका घेतली पाहिजे. म्हणजे आमच्या लाडक्या बहिणींचंही त्याला काय हे नाही. मी बऱ्याचदा विचार असतो बहिणींना काय पाहिजे, दाजी खुश पाहिजे का काय, तर बहिणी आमच्या दाजींचंच बोट दाखवतात. आमच्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये 2-4 प्रकल्प आम्ही त्यावेळेस घेतले होते. दुर्दैवानं खरं सरकारमध्येच गेलं नाही तर 4 प्रकल्प आज खरं पूर्ण होऊ शकले असते. एक प्रकल्प वरवंडी बाबुळगावचा झालाय, पण बाकीचे मात्र या सरकारच्या, महायुती सरकारच्या, भाजपच्या सरकारच्या याच्यामुळं अर्धवटच पडलेले आहेत. पण मात्र घाबरण्याचं काही कारण नाही. 1.5-2 महिन्यानंतर आपलं महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. आज सकाळी मी ब्राह्मणीला दहाव्याला गेलो होतो, नंतर वांबोरीला दहाव्याला गेलो होतो. वांबोरीला दहाव्याला गेल्यानंतर मी येता येता मला तिथल्या बस स्टॉपवर 2 ST बस उभ्या दिसल्या आणि बऱ्याचशा लहान लहान मुली शाळेचा ड्रेस घालून, लहान मुली म्हणजे 7वी-8वीतल्या मुली असतील, मुलं असतील, असा मोठा घोळका तिथं बघायला मिळाला ST स्टँडवर. मी सहज आमचे बिटे साहेब, बापना साहेब होते, किसनराव, सगळ्यांना म्हटलं रे बघू आपण काय चाललंय नेमकं जाऊन आत. तर बघितलं बस तर आहे, पण म्हटलं मुलं बाहेर का उभी आहेत, लहान लहान मुलं. तर 2 बस उभ्या होत्या, त्यातली एक बस चालूच होती, म्हणजे इंजिन चालू होतं. मग मी जवळ गेल्यावरती त्या बसवरती असं लाडकी बहीण वगैरे वगैरे असं लिहिलं. म्हणजे आमच्या लाडक्या बहिणींना शिर्डीला काहीतरी कार्यक्रम होता. काही महिलांना सांगितलं तुम्ही जर आज तिथं कार्यक्रमाला आला नाही तर तुम्हाला योजना मिळणार नाही. सगळी सरकारी यंत्रणा, ग्रामसेवक, तलाठी त्या बस भरायला. अरे तुम्हाला योजना द्यायची तर मोकळ्या मनाने द्या ना. सकाळी 6 वाजल्यापासून आमच्या महिला त्या बसच्या तिथं उभ्या. काही बस रिकाम्या गेल्या. त्या विद्यार्थ्यांना सगळे बस नव्हत्या. शेवटी आम्ही तिथे सांगितलं म्हटलं तर ती लाडकी बहीण योजना ठीक आहे, ज्यांना जायचं ते गेल्यात. आता 10 वाजलेत म्हटलं, आता काय जाणार नाहीत म्हटलं. ती बस एक तर ती बंदच करत होती, कारण ती धक्का मारायला लागतो बोलले. त्याला फोटो बिटो काढायची खूप हौस आहे.
म्हणजे असे 4 लोक गोळा करतो, मफलरी गळ्यात टाकतो, काहीतरी नादाला लावतो. तो ठीक आहे, पोरगळ बारगळ आहे, पण त्याचं ऐकून मात्र त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आजकाल त्याच्याबरोबर जायला लागले. आणि रोज पेपरला काहीतरी येतं, हिचा प्रवेश तिचा प्रवेश. काय काल एका गावामध्ये प्रवेश, आता मला माहित नाही तर आलेत का नाही लोक, काल एका गावामध्ये असे संध्याकाळी फोटो बघितले, मी तर नाव नाही घेत. आता तो बालिशय जाऊ द्या, त्याला काय कळत नाही, पण त्याच्याबरोबर हे गेले तिकडं, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी टोपीवाले आणि 7-8 मुलं होती, अशी तरुण बिचारी लहान वयातली मुलं होती, त्यांची आपले मफलर टाकून काहीतरी प्रवेश घातले ते. नंतर मी सहज आमच्या तिथल्या गावातल्या कार्यकर्त्याला विचारले, काय म्हटलं प्रवेश झाले? नाही म्हटलं काय नाही, मग ते फोन बिन झाले. त्या सगळ्यांचे नंतर अशा मफलर टाकून फोटो माझ्याकडे आले परत. म्हणजे काहीतरी उगा आपला एवढं, म्हणजे याचा अर्थ इतकी त्यांची पायाखालची वाळू सरकलेली आहे की कुणी काही सांगावं की तिथं पळतंय माणूस. पण आज मात्र या ठिकाणी आम्ही काही निवडक त्या ठिकाणी प्रवेश घेतले. आमचे राहुरी नगरपालिकेला आमच्या विरोधात अत्यंत थोड्या मतांनी प्रदीपराव भुजाडी पडले होते मागच्या वेळेस, पण अत्यंत चांगला त्यांचा स्वभाव. मी मागच्या वेळेस आमच्या विरोधात निवडणूक लढले आणि खूप जवळपास 20च मताचा मला वाटतं काहीतरी फरक राहिला होता. आणि खूप चांगला त्यांचा हसतमुख स्वभाव असल्यामुळे आमचे स्वभाव जुळले आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला इथं यायचंय. आणि आज त्यांचा देखील त्या ठिकाणी प्रवेश इथं झालेला आहे. आणि हे तर फक्त ट्रेलर आहे, ये तो सिर्फ ट्रेलर है, अभी पिक्चर बाकी है.